हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आपण F7ची म्हणजेच आपलं जी काय मॅथमॅटिकल पॅडागॉजी आहे, गणिताची जी काय पॅडागॉजी आहे फर्स्ट इयरची, ती या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन पेपर आहे इंग्लिश मीडियममधली. ऑलरेडी खूप साऱ्या क्वेश्चन पेपर डिस्कस करून झालेले आहे. ही सुद्धा झालेली असेल, पण ती मराठी मीडियममध्ये झालेली असेल. आन्सर जे आहे ते सेमच असतात, परंतु ठीक आहे, विद्यार्थ्यांची कमेंट्स असतात की मॅडम इंग्लिश मीडियमच्या क्वेश्चन पेपर पण ॲनालिसिस करून द्या, तर ती आपण या ठिकाणी करणार आहोत. 13 जून जे आहे, जून 13चा हा पेपर आहे, क्वेश्चन पेपर आहे. 40 मार्क्सचा आपला पेपर असतो, 20 मार्क्सची पासिंग असते. 8 मार्क्सचा जो काही क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. 1 मार्क्सचा क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्समध्ये 4 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे 4 मार्क्ससाठी. सगळ्यात पहिले काय आहे ती बघूया. 15 मिनिट्स इज इक्वल टू, मग आपल्याला माहिती 1 मिनिट म्हणजे काय असतात, 60 सेकंद असतात. तर 15 मिनिट इज इक्वल टू किती सेकंद, तर ते विचारलेलं आहे. 15 × 60 केलं तर आपला आन्सर येणार आहे 900, है ना, 900. तर 900 पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. ठीक आहे. सेकंड आहे इंडक्टिव्ह मेथड इज इन्व्हेंटेड बाय. इंडक्टिव्ह मेथड कोणी काढलेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फ्रान्सिस बेकन जो आहे, बेकन ज्याला आपण म्हणतो, त्यांनी काढलेले आहे. बेकन याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर आहे थर्ड, रिव्हिविंग एनी फेनॉमेना ऑन द बेसिस ऑफ ऑल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अँड इव्हिडन्स. जे काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, जी करेक्ट इन्फॉर्मेशन आहे, फॅक्टला निगडीत इन्फॉर्मेशन आहे ती, आणि त्याचे जे काही पुरावे असतील, इव्हिडन्स असतील, त्याला कोणती थिंकिंग म्हणतात, कोणते विचार म्हणतात, तर त्याला म्हणायचं आहे लॉजिकल थिंकिंग, है ना. लॉजिकल याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा फोर्थ जो काही क्वेश्चन आहे तो आहे सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ नंबर्स मीन्स डॅश डॅश ऑफ नंबर. सिक्वेन्समध्ये एखादी अरेंजमेंट असेल नंबरची, त्याला काय म्हणायचं आहे, तर त्याला म्हणायचं आहे ऑर्डरिंग ऑफ नंबर, है ना. ऑर्डरिंगमध्ये लावलेली आहे म्हणून त्याला म्हणायचं आहे ऑर्डरिंग ऑफ नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे 4 मार्क्सच्या ह्या 4 रिकाम्या जागा होता. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्येच बी मॅच दी पेयर्स दिलेले आहे. 4 जोड्या आहे, 4 मार्क्ससाठी 4 जोड्या आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघूया, त्यामध्ये सायकोमोटर स्टेज ही जी काही थिअरी आहे, SPCF आपण ज्याला म्हणू शकतो, SPCF. मी ऑलरेडी ही थिअरी तुम्हाला शिकवलेली आहे. जीन पियाजेची थिअरी असणार आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची. ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 स्टेज त्यांनी मांडलेली आहे, त्यातली SPCF आपण शॉर्टकटमध्ये बघितलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आहे सायकोमोटर स्टेज. सायकोचं स्पेलिंग बघा, इथे चुकलेलं बरोबर आहे. ठीक आहे. सायकोचं स्पेलिंग जे आहे ते P पासून सुरुवात होतं, पण आपण आपल्या शॉर्टकट लक्षात राहावं म्हणून आपण SPCF असं त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर काही अडचण नाही, बघूया आन्सर बघूया. सगळ्यात पहिला आहे सायकोमोटर स्टेज. तर सायकोमोटर स्टेजमध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि एक्सपिरियन्स ही सगळ्यात छोटी, म्हणजे 0 to 2 इयर किंवा 3 इयरची स्टेज आहे, ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आणि इन्फॉर्मेशन काय असते, कमी असते विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना किंवा बालकांना. ठीक आहे. त्यानंतर पुढचे असणार आहे प्री ऑपरेशनल स्टेज. प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये काय असणार आहे, नो लॉजिक यूज सिम्बॉल, है ना. म्हणजे लॉजिक नसतं, कोणत्याही प्रकारचं लॉजिक विद्यार्थ्यांना नसतं, ते फक्त सिम्बॉल यूज करतात की मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा बोट करून दाखवतात. त्यानंतर तिसरं असणार आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेजमध्ये काय होणार आहे, जी काय आपली लॉजिकल थिंकिंग असते ती कॉन्क्रीट जे काय ऑब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड असते, म्हणजे ऑप्शन नंबर 5 हे याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर हे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. जे काय आपलं लॉजिकल थिंकिंग असणार आहे ती ॲब्स्ट्रॅक्ट, म्हणजे एखादी जी काही कन्सेप्ट आहे ती घेण्याकडे त्याचा कल असतो, त्याला म्हणायचं आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. तर अशा प्रकारे याचं आन्सर जे असणार आहे सायकोमोटर स्टेजचं आन्सर जे आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर 3, बरोबर. ऑप्शन नंबर 3 याचा आहे. त्यानंतर सेकंडचा ऑप्शन नंबर जो आहे तो ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर कॉन्क्रीट ऑप्शनलचा जो आहे तो ऑप्शन नंबर 5 असणार आहे, आणि फॉर्मलचा ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. तर अशा प्रकारे याचे आन्सर जे आहे ते असणार आहे. एकदम सिंपल आणि साधी क्वेश्चन पेपर असते, एकदम म्हणजे एकदम शॉर्टकट आन्सर या ठिकाणी तुम्हाला लिहायचे असते 1 मार्क्ससाठी. जर आन्सर बरोबर आलं तर 1 मार्क तुमचा, आन्सर चुकलं तर तो मार्क्स तुमचा गेला, असं समजायचं. व्यवस्थित अभ्यास करायचा. यासाठी रीडिंग तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जेवढी जास्त रीडिंग तुम्ही करशाल तेवढे जास्त आन्सर तुम्हाला छानपैकी लिहिता येईल. 1 मार्क्सचा क्वेश्चनला काहीही अडचण येत नाही जर तुमची रीडिंग
व्यवस्थित असेल. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.